नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, छान अशी सकाळ झाली आहे पावसासोबत. म्हणजे काल रात्रीपासून म्हणजे 6-7 वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला आहे तो अजूनही उघडलेला नाही आहे. सारखा चालूच आहे आणि शिवाय असा जोरा पाऊस चालू आहे. नद्यांना तर एवढा पूर आलाय खूपच जास्त. पण आता काय चालूच आहे पाऊस. दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. आता कसं आहे, आमचं आवरले. आज आहे रविवार, बोलत सुट्टीच आहे. तर सकाळी उठल्यावरती त्यांनी थोडासा नाश्ता केला. डाळिंब दिलं होतं त्यांना कापून, म्हणजे कट करून आणि दाणे काढून. तर दोघांनी पण खाल्लेले आहेत, फुटाणे पण खाल्लेत. तर म्हटलं चला, बरेच दिवस झाले उपमा केला नाही, म्हटलं आज उपमा तरी करा. तर त्यासाठी मग मी गाजर वगैरे घालते, काही घालत नसते. असलं तर घालते, नसलं तर टोमॅटो, मिरची आणि आता इथं कांदा कट करते. मला पण भूक लागली. हो, सईला पण लागली. सई पवती मला पण भूक लागली. दादाला पण लागली का? बापरे, आता काय करायचं. मी काय केलं, मुलांना आंघोळ वगैरे पहिलं घालून घेतलं. त्यांना आंघोळ वगैरे घातल्या, मी आंघोळ केली, आवरलं त्यांचं पण. आणि कपडे वगैरे झाडलोट पटकन करून घेतलं सगळंच. म्हणून जरा उशीर झाला नाश्त्याला, नाहीतर केव्हाच नाश्ता केला असता. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. काय 9:45 वाजलेत वाटतं आता. पाऊस आहे ना, खूपच पाऊस आहे. कपडे तर बाहेर घालतच नाही. आता पुढंच टाकले, वाळतात का नाही काय माहिती. कपडे वाळतच नाही पावसाळ्यात, म्हणून जरा लवकरच धुतले. तरी पण पाऊस चालूच आहे चांगला. हा कांदा एवढा कडू ना, बापरे. तेव्हा पाणीच येतं बा डायरेक्ट, एवढा कडू. बघा, असं कांदा कट करून झाला. एवढा कांदा कट केलाय. आता राहिले कट करायचं, काही नाही राहिलं. कोथिंबीर आहे ती नंतर वरून टाकून. तर चला, आता बनवूया आपण उपमा. तर चला, मी तेल ठेवलंय गरम व्हायला. तर त्यात अगोदर टाकते मोहरी. कढीपत्ता आहे, पण आता काय पाऊस चालू आहे ना, आणि बाहेर जायचं म्हणजे नकोच वाटते पावसात. पण कढीपत्ता टाकला ना तर छान टेस्ट येते बरं का. मला पण आवडतो, पण आता काय पावसामुळे बाहेर जाऊशीच वाटत नाही. सारखं चालू आहे आणि झाडं इथं पुढं असल्यामुळं मग काय मी असं अगोदर आणून ठेवत नाही. तर जाऊ दे आता. तर मोहरी बघा आपली चांगली तडतडली की त्याच्यात मी टाकते जिरं. टाकते मिरची थोडीच टाकणार आहे, कारण कसं कांदा भरपूर आहे ना. कांदा आणि कसं रवा ना असं जरा तिखट लागतो. जर जास्त मिरची झाली तर पोह्यांना तेवढं काही नाही वाटत. म्हटलं की सैनी पण खायला पाहिजे ना. आता हा ना कांदा चांगला मऊ होऊन देतो. मी ना कधीच नाही करत. मी दुसरी वेळच असते माझी करायची उपमा. आणि ते जास्त करून पोहेच असतात. उपमा वगैरे काही एवढं करत नाही. पण आज म्हटलं चला करूच. मला काही एवढं म्हणजे माहीत पण नाही कसं करतात. मी आपलं माझ्याच पद्धतीने करते. तर टाकते हळद टाकत पण नाही वाटतं काही. पण जाऊ दे, मी टाकते. आणि शेंगदाणे हे डायरेक्ट भाजलेलेच आहेत, तसेच टाकले. म्हणजे मी भाजून ठेवते आणि रवा भाजून टाकतात की तसा काय ना, मी तर आता तसंच टाकून वरून करता. बघू कसं होतं. तर चला, जरा कांदा ना मऊ झाला ना मग त्याच्यात टोमॅटो आणि गाजर टाकते. आणि मग गरम पाणी ओतते आणि चांगली उकळी आली ना, हे सगळं शिजलं ना की मग रवा टाकते वरून. म्हणजे मग तयार आहे आपला उपमा. चला, बोला. हाय हॅलो. तर
चला उपमा होतोय तोपर्यंत म्हटलं की तुमच्यासोबत जरा बोलावं, तर तुम्हाला मी दाखवते. काल 7 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला ना, तर अजून चालूच आहे. रिमझिम 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 मध्येच असा जोरात येतो. हा काय? हा रवा रवा होते रवा. तिला वाटते रवाच होतंय की काय. तर आजचा आहे नवरात्रीचा 7वा दिवस आणि आज रंग आहे भगवा ऑरेंज. तर मी अशी एक ऑरेंज कलरची साडी घातली आहे, सिंपल हलकी एकदम, पूर्ण प्लेन आहे. हा रवा रवा नाही, उपमा करणार आहे. तिला ना नुसतं वाटतं रवा रवाच करा, गोड गोड. पण हा देते. तर कशी वाटली साडी नक्की सांगा मला. ही साडी ना ह्या साडीला 7-8 वर्ष झाले असते. जेव्हा म्हणजे माझं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा घेतली होती. आणि ही साडी फक्त मी नवरात्री सगळ्या पितळ्या खाली हे असे पराक्रम चालू असतात. तर ना ही साडी ना नवरात्रीमध्ये जास्त करून मी काढते वापरायला, एरवी नाही घालत. पण छान वाटते एकदम चापून चोपून, सिंपल आहे, छान. हा अगं होतोय रवा. आणि उपमा दाखवला ना, खाणार नाही बघा तुम्ही. तर चला पाहते झालाय का उपमा, नाही तर जाईन जोडून. कसं आहे ऋतू? इकडे बघा आपली सईबाई, तिचं अजून चाललंय, अजून हाय ना. काय? तर नाश्ता वगैरे झालाय माझा. आज ऋतूला सुट्टी आहे. हा तिला पण दे. तर त्यामुळं दोघांचं चाललंय बॉल खेळायचं काम. बाहेर पाऊस येतो त्यामुळं आज बाहेर जायचं काही चान्सेस नाही आहे. बॉक्समधून एक काढतात खेळणी. पण जाऊ दे, पसारा करतात पण घरातच खेळा का नाही. बाहेर ना लई पाऊस येतो आणि एकदम अंधार आहे. आणि सईचा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. ही ना आपल्या दादाची पठाणी, तर ती सईला चांगली आणि छान पण दिसते तिला. तर बघा आता यांचं खेळायचं काय. काय चिमणी चू चू करती. सकाळी ना ऋतूचा अभ्यास चालला होता चटईवरती. कसं थंड आहे ना, फरशी वगैरे थंड येतं, त्याला म्हटलं याच्यावर बस. घरालाच पार मैदान करून टाकतात. हळू यांना देते खेळून, मला बाकीचं जरा काम आहे. तिला पण घे ऋतू. हा खेळा, दोघं खेळा. तर आता उघडलाय चांगला पाऊस बघा, चौखून मोकळं झालंय आता. पण ढग आहेत अजून पावसाचे, त्यामुळे काय पावसाची शक्यता नाही. जे थोडेसे कपडे होते काही ते टाकलेत मागं, काही टाकलेत पुढं. जसे बघा हवा सुटली ना, जरा हवेनी पण वाळतील. काय हा दाखवते बरं का. तर पहा हे काय चाललंय खेळायचं काम. काय ते ना, हा चल. बरेचसे कपडे इकडे पुढे टाकलेत मी आजची, आहेत बरीच. तर पहा सकाळी भरपूर पाऊस होता, 11-12 वाजता उघडला आणि परत दुपारी आला, पाणी करून गेला. आणि आता वाजले 4. सई छानपैकी झोपली आहे, ऋतू उठलाय. आणि आता आकाश पण चांगलं मोकळं झालंय, आता झोपून मोकळं झालंय.
पण पावसाचा काय भरोसा नाही, घडीत येतो जातो. तर चला मी ठेवलं आता दूध गरम व्हायला. अरे काय आता तुला खायची भेळ, चला त्याला देते भेळ आता खायला. तर इथं ठेवले मी दूध गरम व्हायला आणि इथं आहे आज संध्याकाळी याचीच भाजी होणार आहे. तर काय आहे अख्खा मसूर. आता 2 तास झाले भिजत टाकला असेल, दुपारी 2:30-3च्या दरम्यान भिजत टाकला असेल. तर ती सकाळची भांडी अजून लावली नाही, कारण सई उठल म्हणून, कारण आवाज येतो ना, मग ठेवली. आता थोड्या वेळाने लावते उठल्यावरती. आणि ह्या अख्ख्या मसूरची ना मी असंच मी बरेच दिवस झाले, महिना झाला आणला असेल अख्खा मसूर. तर म्हटलं करण म्हणता आणि मला माहीत पण नव्हतं कसं करतात, पण छान आहे. म्हणजे एक ती डाळ पण चांगली असते आणि मसूर चांगलाच असतो एक प्रोटीनसाठी म्हणून. तर आणलाय, तर केला नाही. पण तर ठेवलाय मी इथं कांदा गरम व्हायला, म्हणजे भाजून घेते चांगला. तर लई साऊंडचा आवाज येतोय, आता स्पीकर चालू झाले. तर इथं ना टोमॅटो पण कट करते आणि ते पण ह्याच्यावरती भाजून घेते. तर पहा कांदा ना म्हणजे लई जळाला पण नाही आणि व्यवस्थित आहे. म्हणजे मला वाटतं लई नको काळा करून घ्यायला, कारण कसं जनरली आपण काळ्या भाज्यांना जरा जास्तच हे करतो ना रेग्युलरच्या भाज्यांना. तर म्हटलं तर हा बघा असा आहे थोडासा, तर म्हणजे लूज झाला आहे बा असा. तर आता मी काढून घेते आणि याच्यावरती हे टोमॅटोचे काप आहेत ते टाकते. ते पण जास्त नाही करायचे, आपले नॉर्मलच भाजून घेते. आणि हा एक आल्याचा तुकडा आहे, तो पण मी याच्यातच टाकते. म्हणजे त्यांनी सांगितलेलं की आलं लसूणची वेगळी पेस्ट करायची, पण काय होतं एवढंसं आलं आणि एवढंसं लसूण, तर भाजी आपल्याला थोडीच करायची, तर मग नाही होत एवढ्याची पेस्ट. तर म्हटलं चला आपण आहे ना यातच मिक्स करून घेऊया. आणि एक लसणाची कांडी टाकते, म्हणजे मग होऊन जाईल. बराच वेळ झाला लाईट गेली, काय अजून आली नाही. दूध गरम झालंय, मी काय केलं कुकर लावला भाताचा. कसं सई उठली तर मग तिला भात वगैरे द्यायला तर होईल, दूध भात तरी खाईल. बघू आता लाईटची वाट बघते, बराच वेळ होती. आणि नेमकी मी मसाला म्हणजे झालाच होता, मला बारीकच करायचं होतं मिक्सरला, लगेच गेली. तर बघू आली तर मी 2 मिनटं आली तरी, कारण ना म्हणजे मी काय केलं आहे ते मसूर कुकरमध्ये लावणार नाही ना, डायरेक्ट कढईमध्ये शिजायला टाकणार आहे. तर त्यामुळं कसं त्याला जास्त टाईम लागेल ना शिजायला, एकदम स्लो गॅसवरती चांगलं. आणि चांगलं शिजला का मग खायला पण छान लागेल ना. मी तर चला फायनली लाईट आली आणि वाटण आपलं केलंय, असं काही झालंय बारीक. तर काय दिसते काय नाही ते व्हाईट मध्ये जरासं. आता घेते तेल टाकते. मी ना शक्यतो भाज्यांना काही लोक लई तेल टाकतात, पण मला नाही आवडत जास्त तेल टाकलेलं, त्यामुळे मी नॉर्मलच तेल टाकते. आता हे ना जरा गरम होऊन देते. तर आता टाकते यात जिरं आणि डायरेक्ट ना कांदा हा थोडासा बारीक केलाय, एक छोटासा मीडियम साईजचा, तो टाकते आणि चांगला परतू घेते. म्हणजे लाल झाला मसाला टाकते. तर काही जण ना नुसतं कांदा पण करतात बरं का, नुसतं कांदाच भरपूर असा कांदा बारीक टाकायचा, मग नंतर टोमॅटो, जसं वाटण नाही करत फक्त कांद्याचं. तर मला असं जनरली वाटतं की असं नुसतं कांदा ना असा हे केला ना
बारीक कांद्याचं केलं तर कसं भाजी अशी मिळून नसतं येत, जरा वाटण असल्या मग कसं जरा भाजी थोडीशी मिळून पण येते आणि टेस्ट पण वेगळी लागत असते. चला आता मस्तपैकी होऊ द्या कांदा. इथं आपली सई राणी उठली आहे आणि लगेच पेरू कट केलता मी आणलेले मोठे 2 पेरू. तर काय खाती बाई, उठली आत्ताच, रडत होती तर तिला लगेच दिला मी पेरू खायला. एक पेरू कट केला, बाहेर मुलं खेळतात त्यांना दिला, रुदूनी खाला, मी 2 फोडी खाल्या आणि सईसाठी ना बिना याचं ठेवलं जरा काय म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात जास्त बिया वगैरे नाही ना असं, तिला खाता येईल तर खा. तर आहे ना कांदा हा आपला झालाय बऱ्यापैकी लाल. त्यात हा आपला आहे घरगुती मसाला, तो थोडासा टाकते. धने पावडर अर्धा चमचा टाकते आणि आहे किचन किंग मसाला, हा मी माझ्या मनानेच टाकते आहे म्हणून. पाहा थोडासा टाकून जरा टेस्ट चेंज होऊ शकते कशी काय माहिती. आणि थोडीशी हळद, ठीक आहे. आणि आता आपलं जे वाटण आहे ना कांदा टोमॅटो आलं लसूणचं ते याच्यात टाकून, भात पण झाला लो भात तसं पण ना मला लवकर जेवायची सवय, 7:30-8 पर्यंत माझं जेवण होतच असतं. आता मध्ये मध्ये खूप बिघडलं होतं, आता परत आले वळणावरती. तर हा आहे ना 1 मिनिट. तर हा मसाला ना चांगला परतून घेतला. सईचं मध्येच एक काम आलं त्यामुळं काळच वाटण आहे का नाही असं, म्हणजे फक्त खोबरं नाही याच्यात आणि शेंगदाणे. पाहू आता कसं होतंय. चला चांगलं परतून घेते मी. तर मसाला ना चांगला परतलाय. आता काय करते, ह्याच्यात हा मसूर मी चांगला धुवून घेतलाय परत एकदा 2-3 पाण्याने आणि आता ना हा ह्याच्यात टाकते. ऋतू गेलाय बाहेर मुलांमध्ये खेळायला, दिवसभर घरातच होता, म्हटलं चला आता जरा खेळू दे बाहेर त्याला. तर गेलाय. सई उठली आता, सई पण म्हणाल मला जायचंय बाहेर ना. सई बघितलं का एवढं खाऊन घे. तर हा मसूर ना याच्यात ते असं कुचीर का काय म्हणतात ते आहे काय, मला वाटते खाली असा आवाज येतोय. बापरे, एक तर मला ना ते मटकीतलं पण काढता येत नाही, असं खाली जे असतं ना कुचीर म्हणतो आपण ते असं कडक पवार. तर आता या मसाल्यात असं वेगळाच आवाज येतो याच्यात गेल्यावरती, चट चट असा आवाज येतो याचा. हे ना मी निवडते जरा खालचं. तर ठीक आहे, आता काय करते, मिक्स करून घेते आणि गरम पाणी टाकेल मी असं जरा तरी यायला. कारण मी ना माझ्याकडे बाकीचे मसाले नाही, कांदा लसूण मसाला किंवा तरीचं जे तरीची पावडर वगैरे किंवा मिरची पावडर लाल असं काहीच नाही, मी फक्त घरचाच मसाला वापरते, बाकी काहीच नसतं. तर एका साईडला ना तांब्यामध्ये मी ठेवले पाणी गरम व्हायला, झालंय गरम. भांडं ना चांगलं बापरे गरम आहे. जरा जास्तच पाणी लागेल का नाही चांगलं, कारण शिजायचं आपण काही कुकरला शिजून घेतलेलं नाही आहे. तर पाहू आता, अजून टाकते जरा जास्तच पाणी, कारण कसं जरा शिजायला टाईमच लागणार आहे त्याला. बापरे गरम झाले पाणी एकदम कडक कडक.
आणि मी ना जशा यूट्यूबला रील्स टाकते ना तशा आता इन्स्टा पण रील्स टाकते, तर जाऊन पहा तिथं पण मला जाऊन फॉलो करा. माझा ID आहे स्मिता हंडे 23. तर आता कसं नवरात्र वगैरे आहे ना, तर टाकते मी. पहिले कधीच टाकत नव्हते, पण आता शिफ्ट टाकायला लागली. आधी काय टाकत नाही, फक्त व्हॉट्सअपला आपलं स्टेटस टाकायची. तर ठीक आहे, आता असं आहे सध्या. आता फक्त मीठ राहिलं टाकायचं आणि नंतर आहे ना कोथिंबीर वरून टाकली. पाहू आता कसं होतं. मीठ टाकते चवीनुसार. ठीक आहे, पाहू. आता त्याला चांगलं शिजून देते, मग दाखवते तुम्हाला. तर पहा, छान झालाय ना असा बघा, किती छान कलर आलाय ना. तर चांगला शिजलाय. मी एक असा म्हणजे दाबून पाहिला तुम्हाला दाखवू का. बापरे, साल निघल्यावर गरम आहे, पण छानच शिजलाय. आता मुलांना वाढते आणि मग मी घेते जेवायला. तर इथं रेडी आहे आपलं ताट, भाजी, भाकर आणि कांदा. तर चला, छान मी आता जेवण करून घेते. तर या तुम्ही पण जेवण करायला. तर चला, आरतीला गेलो होतो, आलो आरतीवरून जाऊन. आज कसा पाऊस वगैरे नव्हता आणि भरपूर गर्दी होती. बरेच जण येतात आता आरतीला पण पटकन गेलो, पटकन आलो. आता ऋतूच्या डोळ्यात इथं ड्रॉप सोडलाय. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हा, सईचं पहा, लाईक करा. बाय कर सई. ऋतू हा हा हा, बाय 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 बाय. शिव हा हा, बाय बाय.